नमस्कार, मी अगस्त्य पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। योजना पूर्ण करून शहरवासियांना शुद्ध व नियमित पाणी पुरवठा करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं छत्रपती संभाजीनगर पाणीपुरवठा योजना आढावा बैठकीत निर्देश। विद्यार्थ्याला घेऊन जाणारा रिक्षा चालक सलग दुसऱ्या दिवशीही तर नशेत आढळला, पोलिसांची ड्रंक अँड ड्राईव्ह कारवाईत करत रिक्षा जप्त। तर अपघात की हत्या, खुलताबादेत खळबळ, संशयास्पद मृत्यू प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी, मृताच्या पत्नीसह शिवसेना नगरसेवक यांचं पोलीस निरीक्षकांना निवेदन, वाल्मिकी समाजाचा तीव्र आंदोलनाचा इशारा। आता बघूया सविस्तर बातम्या। छत्रपती संभाजीनगर वासियांना पुरेपूर पाण्याचा पुरवठा करण्यासाठी जायकवाडी प्रकल्पातून पाणी पुरवठा योजनेचं काम सुरू आहे। या योजनेचं काम गतीने पूर्ण करून शहरवासियांना शुद्ध व नियमित पाणी पुरवठा करावा असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी याबाबत आयोजित बैठकीत दिले आहेत। कंत्राटदाराने व संबंधित यंत्रणांनी पाणी पुरवठा योजनेचं काम पूर्णत्वास नेण्यासाठी टप्पे पाडण्याच्या सूचना देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेत की योजनेची अर्धवट झालेली कामे कंत्राटदारांकरकी तातडीने पूर्ण करून घ्यावी, पाण्याच्या टाकीची बांधकामे पूर्ण करण्यात यावीत, शहरातील वितरण प्रणालीचं कामही पूर्णत्वास न्यावं, अर्धवट कामांमुळे शहरवासियांना पूर्ण क्षमतेने पाणी पुरवठा करता येत नाही। या योजनेच्या कामासाठी संबंधित विभागाने स्थळ पाहणी करून परिस्थितीत योजनेचं काम विहित कालमर्यादेमध्ये पूर्ण करावं, शेवटच्या शहरवासियाला नियमित व शुद्ध पाण्याचा पुरवठा करणं हे शासनाचं कर्तव्य आहे। त्यानुसार महापालिका, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व पाणीपुरवठा विभागाने समन्वयाने काम करून योजना पूर्णत्वास न्यावी, शहरातील नळ जोडण्या देण्याचं प्रमाण वाढवावं, कंत्राटदाराच्या कामाचं मूल्यांकन करून वेळोवेळी कामाचा आढावा घ्यावा, संबंधित कंत्राटदाराकडून पाणीपुरवठा वितरण प्रणालीचं हायड्रोलिक टेस्टिंग पूर्ण करावं, कंत्राटदाराने योजनेचं विहित कालावधीत काम पूर्ण करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावं, योजनेच्या कामाचे नियोजित टप्पेनिहाय आराखडा बनवून त्याबाबत पुढील बैठकीत सादरीकरण करावं, अशा सूचनाही मुख्यमंत्री यांनी यावेळी दिल्या। पाणीपुरवठा वितरण प्रणालीच्या रेस्टोरेशनचं कार्य महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने करावं, रेस्टोरेशनचं कार्य गतीने पूर्ण करून देखील खोदलेले रस्ते, खड्ड्यांची दुरुस्ती करावी, पावसाळ्याच्या दिवसांमध्ये शहरात कुठेही खड्ड्यांमुळे अपघात होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले। बैठकीत सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, खासदार संदीपान भुमरे, आमदार सतीश चव्हाण, माजी खासदार डॉक्टर भागवत कराड उपस्थित होते। तर दूरदृश्य प्रणालीद्वारे इमा बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी बैठकीत सहभाग घेतला। तर पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव पराग जैन यांनी सादरीकरण केलं। बैठकीत संभाजीनगरचे महापौर समीर राजूरकर, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, स्थायी समिती अध्यक्ष अनिल मकरिये, अपर मुख्य सचिव नगर विकासचे गोविंदराज, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव नायक, महापालिका आयुक्त अमोल येडिगे, छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण महानगर आयुक्त जे श्रीकांत आदी उपस्थित होते। तसेच दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी बैठकीत सहभाग घेतला। दारूच्या नशेत तर होऊन शाळकरी मुलांना ने-आण करणाऱ्या एका मद्यधुंद रिक्षा चालकाचा व्हिडिओ बुधवारी सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यानंतर शहर वाहतूक पोलिसांनी तातडीने धडक कारवाई केली आहे। या बेजबाबदार रिक्षा चालकाला शोधून काढत पोलिसांनी त्याची रिक्षा जप्त केली असून त्याच्यावरती ड्रंक अँड ड्राईव्ह अंतर्गत कारवाईचा बडगा उगारला आहे। प्रदीप अशोक दाभाडे असं मद्यपी रिक्षा चालकाचं नाव असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मंगेश जगताप यांनी दिली आहे। शहरात एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। यात एक रिक्षा चालक दारूच्या नशेत शाळकरी मुलांना शाळेतून घरी घेऊन जात असल्याचं स्पष्ट दिसत होतं। शागज भागातील एका सुजाण नागरिकाने हा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद केला। रिक्षा चालकाला जाब विचारण्यात आला असता त्याने तुला काय करायचंय ते कर असं म्हणत शाळकरी चिमुकल्यांना घेऊन तेथून पळून गेला। या गंभीर प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता। या व्हिडिओची दखल घेत पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले। त्यानुसार शहर वाहतूक शाखा 2 चे पोलीस निरीक्षक मंगेश जगताप, उपनिरीक्षक विलास बोडले, अंमलदार मडावी, नरोटे, ठोंबरे आणि अवकाळे यांच्या पथकाने या रिक्षा चालकाचा शोध सुरू केला। अवघ्या काही तासातच पोलिसांनी रिक्षा चालक MH20 EK 9212 या क्रमांकाच्या रिक्षासह चालक प्रदीप अशोक दाभाडे याला ताब्यात घेतलं। पोलिसांनी प्रदीप दाभाडे याची
ब्रेथ अॅनालायझर यंत्राद्वारे तपासणी केली असता त्याने दारू प्यायल्याचं निष्पन्न झालं. शाळकरी मुलांच्या जीवाशी खेळणाऱ्या या चालकावरती मोटार वाहन कायद्यानुसार ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई करण्यात आली आहे. त्याची रिक्षा देखील जप्त करून छावणी मैदानात जमा करण्यात आली आहे. सरपंच मंगेश साबळे यांना जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन केल्यानंतर त्यांच्यावरती गुन्हा दाखल करत अटकेची कारवाई करण्यात आली होती. याबरोबरच त्यांच्यावरती जिल्हा परिषदेत घातलेल्या गोंधळाबाबतही गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर प्रक्रियेनंतर जामीन मिळाला असता तरी माध्यमांशी त्यांनी संवाद साधलाय. आमच्या शाळेमधले शिक्षक कामाला लावले याबद्दल काही आमचं म्हणणं नव्हतं, पण सगळे शिक्षक कामाला लावले याबद्दलचं हे आंदोलन होतं. बरं, असंही नाही की तहसीलदारांना सांगितलं नाही, असंही नाही नाईब तहसीलदारांना सांगितलं नाही, असंही नाही शिक्षण अधिकाऱ्यांना सांगितलं नाही, पण तुम्ही सगळेच जर का बहिरे होऊन बसला असाल तर आवाज आमचा कुठतरी आम्हाला वाढवावा लागेल. आणि तुम्हाला एकच सांगायचंय, सगळेजण अन्याय सहन करणार नाही. कुणाला तरी समोर यावं लागेल, कुणाला तरी आवाज उचलावा लागेल, या सिस्टमच्या विरोधात आवाज उचलावा लागेल. आज जन्माच्या प्रमाणपत्रापासून तर मृत्यूच्या प्रमाणपत्रापर्यंत भ्रष्टाचार बोकाळलाय. या अधिकाऱ्यांना मी बोललेले एवढं जर का झोंबलं असेल तर स्वतःची वर्दी बाजूला ठेवून एखाद्या तहसील कार्यालयामधून एका दिवसामध्ये तुमचा अर्ज मंजूर करून आणावा किंवा तुमचा एखादा विनंती अर्ज रस्त्याचा मंजूर करून दाखवावा. तेव्हा सांगेल की शासन प्रशासन व्यवस्थित काम करतंय म्हणून. तुम्ही व्यवस्थित काम करताय, तुमच्यावर कामाचा लोड आहे, याबद्दल आमचं काहीच म्हणणं नाही, पण तुम्ही आमच्यासाठी आहात, आमचं म्हणणं तुम्ही ऐकून घ्यावं, त्याच्यावर प्रश्न या ठिकाणी तुम्ही मार्गी लावात, यासाठीचा हा उद्रेक होता. आणि तुम्हाला जर का असं वाटत असेल की मंगेश साबळेवर गुन्हे दाखल केले, मंगेश साबळेला तुरुंगात टाकलं आणि आता मंगेश साबळे शांत बसेल, गोळ्या जरी झाडल्या तरी हा साबळे शांत बसणार नाही. शेतकऱ्यांसाठी, गोरगरीब कष्टकरी बांधवांसाठी या ठिकाणी उठलेला हा आवाज आहे. माझ्या वावरातून समृद्धी महामार्ग जाणार आहे आणि 100-150 एकर जमीन मला घ्यायची आहे म्हणून राजकीय पुढाऱ्यासारखा आवाज हा नव्हता. किंवा मला एखादं टेंडर पाहिजे, एखाद्या संरक्षण भिंतीचं, एखाद्या रस्त्याचं टेंडर पाहिजे म्हणून हा आवाज नव्हता. माझ्या लेकरांच्या शिक्षणाच्या भविष्यासाठी हा आवाज होता. आणि तुम्ही आम्हाला फुकटची रेवडी देऊ नका, तुम्ही आम्हाला फुकटचं ज्ञान वाटू नका, पण आमच्या लेकरांना व्यवस्थित शिक्षण सिस्टम द्या, शिक्षणचा बोजवारा वाजवू नका. त्यासाठी उठलेला हा आवाज होता, त्यासाठी उठलेला हा उद्रेक होता, एवढंच या ठिकाणी सांगेल. छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे सफाई मजूर सनी राजेश लवेरा यांच्या संशयास्पद मृत्यूने खुलताबाद तालुक्यात खळबळ उडाली आहे. हा निव्वळ अपघात नसून ग्रामस्थांच्या बेदम मारहाणीमुळे झालेली हत्या असल्याचा गंभीर आरोप मृताच्या पत्नी आणि वाल्मिकी समाजाच्या नेत्यांनी केला आहे. शिवसेना नगरसेवक तथा आरोग्य सभापती संजू सुप्रीम रेडलॉन यांनी मृताची पत्नी सुधा सनी लवेरा यांना खुलताबाद पोलीस ठाणे गाठून पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना सविस्तर चौकशी करून हत्येचा कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार छत्रपती संभाजीनगर येथील गांधीनगर भागातील रहिवासी असलेले आणि मनपामध्ये सफाई मजूर म्हणून कार्यरत असलेले सनी राजेश लवेरा हे 6 जुलै 2026 रोजी सायंकाळी आपल्या मोटारसायकलवरून मित्र सुखदेव लक्ष्मण नाडे यांच्यासोबत खुलताबाद तालुक्यातील बाजार सावंगी ते यसगाव रस्त्याने जात होते. या दरम्यान त्यांचा किरकोळ अपघात झाला होता. मात्र अपघात झाल्यानंतर यसगाव येथील काही स्थानिक अज्ञात लोकांनी कोणतीही शहानिशा न करता सनी लवेरा व सुखदेव नाडे यांना विनाकारण बेदम मारहाण केली. या अमानुष मारहाणीत सनी लवेरा यांना गंभीर दुखापत झाली होती. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या सनी लवेरा यांना तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मावळली आहे. 11 जुलै 2026 रोजी त्यांचा मृत्यू झालाय. सनी लवेरा हे घरातील एकमेव कर्ते पुरुष होते. त्यांच्या जाण्याने लवेरा कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण कुटुंब उघड्यावर आलंय. या घटनेचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि सनी यांचा मित्र सुखदेव नाडे यांनी दिलेल्या जबाबानुसार स्थानिक लोकांच्या बेदम मारहाणीमुळेच सनी यांचा मृत्यू झाल्याचं निवेदनात म्हटलं आहे. शिवसेना नगरसेवक संजू सुप्रीम रेडलॉन, वाल्मिकी सेना आणि समस्त वाल्मिकी समाजाने पोलीस प्रशासनाला इशारा दिलाय की या प्रकरणात प्रत्यक्षदर्शींच्या जबाबानुसार चौकशी करून मारहाण करणाऱ्या सर्व दोषी आरोपींवर तात्काळ हत्येचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी. प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई न केल्यास वाल्मिकी समाजातर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. या प्रसंगी रुपेश लवेरा, मृताची पत्नी सुधा लवेरा यांच्यासह वाल्मिकी समाजाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलिसांनी या प्रकरणी सखोल चौकशीचे आश्वासन दिले आहे. एडीएनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. जोरात धडक झाली, त्याच्यामुळं ॲक्सिडेंट झालेला असं स्थानिक पोलीस कर्मचारी न्हाणी यांचं म्हणणं आहे. आणि तिथं जे काही त्यावेळेस प्रत्यक्ष साक्षीदार आहेत त्यांचं म्हणणं तसं आहे की तो ॲक्सिडेंट आहे. तरीसुद्धा तुमचं जे म्हणणं आहे ये ना मेरे पति का एक्सीडेंट हो गया, उसके न्याय के लिए आए हम, उनको मारे एक्सीडेंट के बाद।
इसके लिए आए हम। ये एक्सीडेंट कभी हुआ था? 6 तारीख को एक्सीडेंट हुआ। 8 बजे तक एम्बुलेंस से घाटी तक पहुंचे थे वो। एक्सीडेंट हुआ उन्होंने मारा। जिनके साथ एक्सीडेंट हुआ उन्होंने ही मारे। 2 से 3 जने थे बोल के ये बोल रहे थे। ये पुलिस स्टेशन में तो अज्ञात आरोप गुना नोंद है, तो आपको क्या लगता है कोई घातपात हुआ है क्या? हाँ होया होगा। मारूंगा इसीलिए तो कह रहे थे वो। मरते मरते वही तो बोला उन्होंने। तो आपको किसी पे शक है क्या? नहीं, मुझे किसी पे शक नहीं। सामने वाले वो गाडी वाले पहचानती नहीं हूँ मैं। आमचा ॲक्सिडेंटच्या टायमाला समोर गाडी आल्यानंतर गाडी भेटल्यानंतर मी खाली पडल्यानंतर यांच्या हातापायी होऊ राहिले ते बघितल्यानंतर मला अजून परत बेहोश सारखं झाल्यानंतर ॲम्ब्युलन्सवाल्याने काय केलं, आम्हाला गाडीमध्ये टाकल्यानंतर परत मला थोडंफार होश आला. झाली तेव्हापर्यंत तो गाडी होती का तिकडे तुमची? हो, गाडी होती तिथं, दोघांची गाडी गाड्या होते का? हो, मला त्यांनी ॲम्ब्युलन्सवाल्याने उठलं ना त्या टायमाला दोन्ही गाड्या दिसल्या आणि 5 मिनिटाच्या नंतर परत मी बेहोश झाला गाडीमध्ये. कारण का रक्त भरपूर चाललं होतं डोक्यातून. म्हणजे तुम्हाला पण मारहाण झाली होती? तुम्ही पडले होते? नाही, पाठीमागून कोणीतरी मारलेले. कारण का गाडीवर समोर टच झाल्यावर पाठीमागं मार लागू शकतं का सांगा तुम्ही? तुम्हाला काय वाटतंय का मागून कोणीतरी काही मारलेलं आहे? कारण का समोर टच झाल्यानंतर मागून काही लागू शकतं, असं नाही होऊ शकतं. घटनास्थळावर तुम्ही तेव्हा बेहोश झाले? बेहोश झाले. मला का कोणी मारला असेल तेव्हा मी बेहोश झालेले. आणि बेहोश झाल्यानंतर फक्त 5-10 मिनटं माझे डोळे खुलले होते. बघितल्यानंतर परत तसं झालं. तुम्हाला ते 3 जण ते 3 जण होते आणि ते बंधू पण त्याच्यासोबत काय होते? त्याच्यासोबत मारहाण चालू होती. विषय आणि प्रकरण असं आहे, आमचा मुलगा सफाई कर्मचारी जो होता सनी लवेरा हा महानगरपालिकेमध्ये 4th श्रेणीमध्ये तो सफाई कर्मचारी काम करत होता आणि ते बाकीचे असं प्रायव्हेट काम पण करायचे, कोणाचं काही चोकअप चंबर वगैरेचे त्या साफसफाईचे काम. तर त्या कामानिमित्त ते बाजार सावंगी इथं एक छोटा ड्रेनेज लाईनचं काम त्यांनी घेतला होता, प्रायव्हेट काम होता. तर ते काम घेतल्याच्या याच्यामध्ये हा त्याच्यासोबत एक मुलगा आहे हा आणि ते दोघं ते कामाकरिता तिथं गेले होते आणि तिथं काम करून परत येत असताना संभाजीनगरकडे घराकडं तर हे दोघं 2 व्हीलरवर होते आणि समोरचे 3 व्यक्ती होते ते ॲक्टिवामध्ये होते, गावातले होते, तिथले स्थानिक असतील ते येऊन यांना धडकले. हे बरोबर साईडवर होते, ते रॉंग साईडवर येऊन यांना धडकल्यानंतर काही याच्या छोटी मोठी बाचाबाची झाली असेल, परंतु त्यांनी एवढी जबर मारहाण चालू केली की तो आमचा जो सनी लवेरा आहे तो त्याला जागेच तो बेशुद्ध झाला, त्याच्या नाकात रक्त निघत होता, असं त्या घटनास्थळी आम्हाला माहिती भेटलेली आहे. आणि ती घटना झालेली आहे 6 तारखेला. 6 तारखेपासून तो 11 तारखेपर्यंत एकदम सिरियस याच्यामध्ये अवस्थेमध्ये तो घाटीमध्ये ॲडमिट होता. उपचार दरम्यान त्याचा मृत्यू झालेला आहे. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियनवरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. पथविक्रेता बंधू भगिनींच्या कल्याणासाठी असणाऱ्या छत्रपती संभाजीनगर शहर पथविक्रेता समिती सदस्य निवडणूक 2026. मतदान दिनांक 25 जुलै सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत. लक्षात ठेवा, सदरील निवडणुकीत केवळ नोंदणीकृत पथविक्रेत्यांनाच मतदान करता येईल. तेव्हा पथविक्रेता व्यवस्थापन आणि विकासासाठी आपल्या मतदानाचा अधिकार नक्की बजावा. नोंदणीकृत पथविक्रेते एकूण 6 पैकी कुठल्याही एका मतदान केंद्रावर मतदान करू शकतात. मतदान केंद्र मनपा शाळा भडकल गेट, मनपा शाळा किराडपुरा, मनपा शाळा सिडको N7, मनपा शाळा मुकुंदवाडी, प्रियदर्शनी मनपा शाळा, शहानूर मिया दर्गा आणि मनपा शाळा एकनाथ नगर उस्मानपुरा. लक्षात ठेवा, मतदान दिनांक 25 जुलै 2026. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित. एक फेक सरकारी डॉक्यूमेंट बनाना बहुत मुश्किल है. बिल्कुल नहीं. सबसे पहले ऑफिसर का नाम, डिपार्टमेंट का नाम, उसका नकली बट असली दिखने वाला सिग्नेचर और एक डरावना सा इल्जाम. चाइल्ड पोर्नोग्राफी, इनकम टैक्स, GST की चोरी. और फिर उसके बाद लिखो
नोटिस और सेंड, सब फंसेंगे और हमें मिलेंगे पैसे। गलत। ये साइबर अपराधी हमें डराना चाहते हैं। क्या आप जानते हैं कि सरकारी ईमेल आईडीज हमेशा gov.in से एंड होते हैं? ऐसे नोटिस मिले तो सरकारी वेबसाइट से नंबर लेकर कॉल कर सकते हैं टू चेक कि नोटिस असली है कि नहीं। लगता है अब सब लोग साइबर दोस्त को फॉलो कर रहे हैं। स्कैमर्स के घिसे पीटे तरीकों को मत दो अटेंशन। इंडिया स्टॉप, थिंक देन टेक एक्शन। शाम तक आपकी बिजली कट जाएगी। क्यों? आपके पार्सल में इल्लीगल सामान मिला है। कैसे? तुम्हारा बेटा रेपिस्ट के साथ पकड़ा गया है। कहा? क्या हुआ, डर गए? अब ये जो कहेंगे मान भी जाओगे। बेटे को फोन किया? नहीं। आपका यही डर साइबर अपराधियों की ताकत है। सावधान रहें, ऐसे किसी भी अपराध की जानकारी तुरंत 1930 पर दें या इस वेबसाइट पर जाएं। आपका लालच, डर और लापरवाही साइबर अपराधियों के 3 बड़े हथियार हैं। सावधान रहें, ऐसे किसी भी अपराध की जानकारी तुरंत 1930 पर दें या इस वेबसाइट पर जाएं। हाँ, और सबसे जरूरी, साइबर अपराधियों से एक कदम आगे रहने के लिए आज और अभी I4C गृह मंत्रालय के ऑफिशियल सोशल मीडिया हैंडल साइबर दोस्त को फॉलो करें। साइबर दोस्त का साथ दें और साइबर अपराध को मात दें। रुको, सोचो और एक्शन लो। मैम, योर प्री अप्रूव्ड लोन। अच्छा, लॉटरी। इस लिंक पर क्लिक करते ही तुरंत पैसे मिल जाएंगे। बिल्कुल मैम। अरे वाह, मेरा पैसा डबल हो जाएगा। जी बिल्कुल मैम। जागिए मैडम, ये लुभावने और लालच भरे ऑफर्स ही हमारी कमजोरी है और इन साइबर अपराधियों की ताकत। आपका लालच, डर और लापरवाही साइबर अपराधियों के 3 बड़े हथियार हैं। सावधान रहें, ऐसे किसी भी अपराध की जानकारी तुरंत 1930 पर दें या इस वेबसाइट पर जाएं। ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत। आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूर येथील रामनगरमधील श्रीराम मंदिरात होणाऱ्या रामरक्षा आंदोलन महाआरतीच्या पूर्वतयारीसाठी नेते आमदार अंबादास दानवे यांनी भंडारा जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन शिवसैनिकांशी संवाद साधलाय। अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या भव्य मंदिर उभारणीच्या लढ्यात ज्या जोमाने शिवसैनिकांनी योगदान दिलं, त्याच निष्ठेने आज प्रभू श्रीरामांचा सन्मान, हिंदुत्वाचा स्वाभिमान आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कडवट हिंदुत्वाच्या विचारांचं रक्षण करण्यासाठी शिवसेना पुन्हा एकदा रस्त्यावर उतरली असून रामरक्षा महाआरती विराट होणार आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूर येथील रामनगरमधील श्रीराम मंदिरात होणाऱ्या रामरक्षा आंदोलन महाआरतीच्या पूर्वतयारीसाठी नेते आमदार अंबादास दानवे यांनी भंडारा जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन शिवसैनिकांशी संवाद साधला। या प्रसंगी जिल्हा प्रमुख संजय हिरपाडे, जिल्हा संघटक लवकुश निवेच, जिल्हा समन्वयक सुधाकर कारेमोरे, उपजिल्हा प्रमुख किशोर तळमळे व युवसेना जिल्हाधिकारी श्रीकांत मेश्राम उपस्थित होते। मनपाच्या सर्वसाधारण सभेत पथविक्रेता समितीच्या निवडणूक खर्चावरती नगरसेवकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले असून 64 लाखांच्या खर्चांवरती आक्षेप घेत 5 सदस्य बिनविरोध झाल्याने 3 जागांसाठीच निवडणूक करण्यात आली आहे। महापालिकेच्या पथविक्रेता समितीच्या निवडणुकीसाठी प्रस्तावित 64 लाख रुपयांच्या खर्चावरती सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी प्रशासनाला चांगलाच धारेवर धरला। निवडणूक प्रक्रियेवरती एवढा खर्च का? पथविक्रेत्यांचं सर्वेक्षण कितपत चूक झालं? अशा प्रश्नांचा नगरसेवकांनी भडीमार केला। अखेर 5 सदस्य बिनविरोध निवडून आल्याने केवळ 3 जागांसाठी पुढील निवडणूक प्रक्रिया राबवावी लागणार असल्याचं स्पष्टीकरण आयुक्त अमोल येडगे यांनी दिल्यानंतर सभागृहाने खर्चाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली। शहरात पथविक्रेता समिती स्थापन करण्यासाठी विविध प्रभागातून 8 सदस्यांची निवड करण्यात येत आहे। त्यासाठी निवडणूक प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यावर सुमारे 64 लाख रुपये खर्च अपेक्षित असल्याचं मंगळवारी प्रशासनाने सभागृहाच्या निदर्शनास आणून दिलं। याच खर्चाला मंजुरी मिळावी यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला होता। चर्चेदरम्यान नगरसेवक राजगौरव वानखेडे यांनी पथविक्रेत्यांचं सर्वेक्षण त्रुटीपूर्ण झाल्याचा आरोप केला।
तसेच 2021-22 मध्ये सर्वेक्षण करून नोंदणी करण्यात आली असली तरी मोठ्या संख्येने पात्र पथविक्रेते यादीबाहेर राहिल्याचा दावा त्यांनी केला. तर विरोधी पक्षनेते समीर साजिद बिल्डर यांनीही स्वनिधी योजनेचा लाभ हजारो पथविक्रेत्यांनी घेतला असल्याचा त्यांच्या नोंदी समितीच्या प्रक्रियेत का नाहीत असा सवाल उपस्थित केला. उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी निवडणुकीच्या जनजागृतीसाठी लावण्यात आलेल्या फलकांवर देखील आक्षेप घेतला. महापालिकेने कॅरीबॅग मुक्त शहराचा निर्णय घेतलेला असताना प्रचार फलकावरील भाजी विक्रेत्यांच्या हातात प्लास्टिकची कॅरीबॅग दाखवण्यात आल्याने चुकीचा संदेश जात असल्याचं त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिलं. यावर आयुक्त अमोल येडे यांनी विधान परिषदेच्या आचारसंहितेमुळे हा प्रस्ताव यापूर्वी मांडता आला नसल्याचं स्पष्ट केलं. दरम्यान उमेदवारी अर्जाची छाननी झाल्यानंतर विविध प्रवर्गातील 5 सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. तर उर्वरित प्रवर्गातील अर्ज अवैध ठरल्याने केवळ 3 सदस्यांसाठी नव्याने निवडणूक प्रक्रिया राबवावी लागणार आहे. त्यामुळे सुरुवातीला अपेक्षित असलेला मोठा खर्चही कमी होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. या स्पष्टीकरणानंतर सभागृहाने खर्चाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. शहरातील साथरोग प्रतिबंधासाठी आरोग्य विभागाने सादर केलेल्या 94,60,000 रुपयांच्या अवैध खरेदीच्या प्रस्तावावरती मंगळवारी सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी तीव्र आक्षेप नोंदवलाय. बाजारातून मागवण्यात आलेले दरपत्रक वास्तवापेक्षा जास्त असल्याने महापालिकेचे आर्थिक नुकसान होऊ शकते असा मुद्दा उपस्थित करत सदस्यांनी प्रस्तावाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. अखेर महापौरांनी हा प्रस्ताव स्थगित ठेवत तातडीची आवश्यकता निर्माण झाल्यास आयुक्तांनी त्यांच्या अधिकारात चौकशी करूनच औषध खरेदी करावी असे निर्देश दिले आहेत. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी डासजन्य आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ॲबॅट BTI लिक्विड, सायफ्रिनोथ्रिन आणि एमोक ऑइलची खरेदी केली जाते. मात्र यंदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे लागू झालेल्या आचारसंहितेमुळे ही प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे 94,60,000 रुपयांचा खरेदीचा प्रस्ताव मंजुरीसाठी मंगळवारी सर्वसाधारण सभेसमोर ठेवण्यात आला. या प्रस्तावावर चर्चा सुरू होताच माजी महापौर त्र्यंबक तुपे यांच्यासह नगरसेवक शिवाजी दांडगे, सुरेखा सानप, संगीता सांगळे आणि महेश माळवदकर यांनी आरोग्य विभागाच्या कार्यपद्धतीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच शहरात धूर फवारणी नियमित होत नसल्याची तक्रार करत अनेक भागात फवारणीची वाहने दिसत नसल्याने त्यांनी निदर्शनास आणून दिला. यासह सध्या औषधांचा शिल्लक साठा किती आहे अशी विचारणाही सदस्यांनी केली. त्यावर प्रभारी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर उज्ज्वला भामरे यांनी उपलब्ध साठा अत्यल्प असल्याचं स्पष्ट केलं. तर उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी त्यावेळी सादर करण्यात आलेल्या दरपत्रकावरच आक्षेप घेत बाजारभावापेक्षा जवळपास दुप्पट दर दाखवण्यात आल्याचा आरोप केला. अशा दराने खरेदी केल्यास महापालिकेच्या तिजोरीवर अतिरिक्त भार पडेल असं त्यांनी सांगितलं. या आक्षेपानंतर महापौर समीर राजूरकर यांनी प्रस्तावाला मंजुरी न देता तो स्थगित ठेवण्याचा निर्णय जाहीर केला. दरपत्रकाची पडताळणी करूनच पुढील निर्णय घ्यावा. तसेच गरज भासल्यास आयुक्तांनी नियमानुसार त्यांच्या अधिकारात औषध खरेदीची प्रक्रिया पूर्ण करावी असे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. सिडको परिसरातील यनपाच येथे मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री मेडिकल शॉपचं शटर उचकटून मेडिकल शॉपमधील रोकड लंपास केली आहे. सदर चोरीची घटना आणि चोरटे CCTVमध्ये कैद झाल्यात. पोलिसांनी घटनेची नोंद करत CCTV फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. छत्रपती संभाजीनगरच्या सिडको परिसरातील यनपाच येथे मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी मेडिकल शॉपचं शटर उचकटून धाडसी चोरी केली. 4 चाकी वाहनातून आलेल्या 2 चोरट्यांनी काही मिनिटात दुकानात प्रवेश करून गल्लातील रोख रक्कम लंपास केली आणि घटनास्थळावरून पसार झाले. मात्र त्यांचे संपूर्ण कृत्य दुकानातील CCTV कॅमेऱ्यात कैद झाल्यात. घटनेची माहिती मिळताच सिडको पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून CCTV फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपींचा शोध सध्या सुरू आहे. अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री मेडिकल शॉपचं शटर उचकटून मेडिकल शॉपमधील रोकड लंपास केली. सदर चोरीची घटना आणि चोरटे CCTVमध्ये कैद झाल्यात. पोलिसांनी घटनेची नोंद करत CCTV फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू केलाय. घटना वाऱ्यासारखी परिसरात कळल्यानंतर परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. योजना पूर्ण करून शहरवासियांना शुद्ध व नियमित पाणी पुरवठा करा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं छत्रपती संभाजीनगर पाणीपुरवठा योजना आढावा बैठकीत निर्देश. विद्यार्थ्याला घेऊन जाणारा रिक्षा चालक सलग दुसऱ्या दिवशीही तर नशेत आढळला. पोलिसांची ड्रंक अँड ड्राईव्ह कारवाई करत रिक्षा जप्त. तर अपघात की हत्या, खुलताबादेत खळबळ, संशयास्पद मृत्यू प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी. मृताच्या पत्नीसह शिवसेना नगरसेवक यांचं पोलीस निरीक्षकांना निवेदन. वाल्मिकी समाजाचा तीव्र आंदोलनाचा इशारा. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.